केदारो इंडिया लिमिटेड कंपनीचा हा डाळिंबाचा प्लॉट इथरेल पासून सोनम औषध वापरलेलं आहे। तसेच बागेची लागवड झाल्यापासून सोनम औषध डाळिंबावर तेल नियंत्रणासाठी वापर केलेला आहे। कंपनीचा प्रात्यक्षिक प्लॉट आहे, हा पहिला पीक आहे आणि सवासणीचा कार्यक्रम आज आहे। तर हा प्लॉट वासूद गावातील सांगोल तालुक्यातील वासूद गाव केदारवाडीत हा प्लॉट असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोल तालुका आहे। तर आपण प्लॉटची पण पाहणी करण्यात येईल, दाखवण्यात येईल की आता माल पक्व होण्यास सुरुवात झालेली आहे। पहिलं पीक म्हणल्यानंतर एक सवासणीचा कार्यक्रम होतो। सवासणीचं जे भोजनानंतर तिला म्हणजे एक साडीच नेसवलेली आहे बागेला। एक आपल्या हिंदू संस्कृतीनुसार बागेची विधिवत पूजा करून आपण बागेची आता सध्या मागणी चालू झालेली आहे। 150+ डाळिंबावर तेल नियंत्रणासाठी सोनम केदारो इंडिया यूट्यूब चॅनलवर 125पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत। तर हा माल पिकायला सुरुवात झालेला आहे। तर 1000 झाडांचा प्लॉट आहे। झाडात काडीही कुठेही आणि एका फळावरही तेलकटचा एकही डाग नाही। कारण डाळिंब म्हटल्यानंतर तेल्या हा सर्वात भयंकर रोग आहे। तर ह्या रोगापासून शेतकऱ्यांनी वाचायला म्हटलं तर कोणत्या औषधानं वाचेल ह्याची खात्री नसताना सोनम हे औषध शेतकऱ्यांच्या मत्तीला 2020 पासून धावून आलेलं आहे। तर 100% तेल्यानं फेल होणाऱ्या बागाही सक्सेस होतात, असा ह्याचा रिझल्ट डाटा असून सोनम केदारो इंडिया यूट्यूब चॅनलवर 100 शेतकऱ्यांचा व्हिडिओ आहे। तर 3-3 वर्ष सलग, 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष फेल होणाऱ्या शेतकऱ्यांचंही तेल्या नियंत्रणाचं व्हिडिओ आहेत शेतकऱ्यांचं। महाराष्ट्रातील, संपूर्ण महाराष्ट्रातील, काही कर्नाटकातील व्हिडिओ आहेत, ते काही गुजरातमधील व्हिडिओ आहेत। ते व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तेल नियंत्रण करताना सोनमचा कितपत फायदा होतो शेतकऱ्यांना। कारण एक शेतकऱ्याचे 20-20 टन फुटणारं माल ही 1-1 लिटर औषधानं वाचतो। म्हणजे 1 लिटरमध्ये 10,000 लिटर पाणी होतं सोनम औषधाच्या। 1000 लिटर पाण्यासाठी 100 मिली आणि 100 लिटर पाण्यासाठी 10 मिली, एका मिलीमध्ये 10 लिटर पाणी होतं सोनम या औषधाच्या। तर हे औषध बाग लागवड केल्यापासून ते आता हे बागाचं जवळजवळ 1.5 वर्ष कंप्लीट झालेलं आहे। तर बागेत काढीव कुठेही तेलकट नाही, फळावर तेलकट नाही। शेतकरी बाग लावलं का तेल्या म्हणलं का भयानक नुकसान होतं, बागा काढून टाकलेत लोकांनी, असं पण बरेच उदाहरणं आहेत। तेल्या म्हणलं का शेतकऱ्याचं कुठलंही डोकं चालत नाही, फुटायला लागलं राहील ते आपलं, ह्या हिशोबानं चालतो शेतकरी। पण शेतकऱ्याला एक विश्वासाच पात्र सोनम हे औषध आहे। व्हिडिओ पहा, विश्वास करा। फोन नंबरसह व्हिडिओ आहेत, पारदर्शक व्हिडिओ, माहितीचे व्हिडिओ आहेत। हा प्लॉट आहे। तर सोनम हे औषध आपल्याला 250 मिलीचं पॅक आहे, त्यात 2500 लिटर पाणी होतं। 200 लिटरवाल्या शेतकऱ्याला 250 मिलीचं पॅक फायद्याचं येईल, त्यामध्ये 12 फवारणी होते त्याच्या। तर 400 लिटर शेतकऱ्याला फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याला अर्धा लिटर पॅक, त्यात 5000 लिटर पाणी होतं। अर्धा लिटरमध्ये 5000 लिटर पाणी होतंय। 5000 रुपयाला आहे। आपल्या तालुक्या ठिकाणी फास्ट कुरिअरनं 1 ते 2 दिवसात येईल किंवा ST पार्सलनं। 1 लिटर पॅक 10,000 रुपयाला आहे। 100 ml औषध एक्स्ट्रा मिळतंय। 11,000 लिटर पाणी होतंय एका लिटरमध्ये। जर तुमचं 700-800 लिटर पाणी लागत असेल तर इथरेलपासून ते माल पिकेपर्यंत औषध पुरतंय तुम्हाला फवारणी करण्यास। तर हा डायरेक्ट कंपनीच्या प्लॉटमधला एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे, अभिप्राय। तर हे अजून सांगोला व सांगोला परिसरातील शेतकरी यांनी जत रोड खारोटवाडी कडलास नाक्याहून 2 किलोमीटर अंतरावर सोनम औषध तिथं भेटेल कंपनी आहे तिथं। तसेच इतर शेतकरी आपण ऑनलाईन पेमेंट ॲडव्हान्स टाकून मागवू शकता।
शारो तर तेलाने त्रास सोनम हे खात्रीने वापरा, एवढंच तुम्हाला सांगतो. कारण डायरेक्टली आपल्याला बघण्यास भेटलेलं आहे बागेतलं. कारण प्रत्येक व्हिडिओ आपला डाळिंब बागेत आहे, शेतकऱ्यांचा अभिप्राय आहे ते. फोकस करायचं माझ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तानाजी केदारो इंडिया लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर. हे रिसर्च तेलानियंत्रणाचं रिसर्च हे माझ्या रिसर्चमधून बाहेर आलेलं आहे. 2020 साली वेगवेगळ्या प्रयोगांती स्वतःच्या बागोत ट्रायल घेतल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर औषध मार्केटमध्ये आलेलं आहे. 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. पुढील आता महिना मार्च एंड आहे, तर जूनमध्ये ह्याला 5 वर्ष कंप्लीट होत आहेत. तर तेलानियंत्रणाचं 4 वर्षातला 4.5 वर्षातला पूर्ण डाटा आहे सोनम केदार इंडिया यूट्यूब चॅनलवर. हे औषध कशा सक्सेस झाले, अजून डाळिंबा व्यतिरिक्त इतर रोगाही सक्सेस झालेला आहे. जे महाभयानक रोग, जगात ज्या रोगा औषध नाही असे रोग म्हणजे केळीतील पनामा रोग आहे, खोड आतून सडतंय, अशा रोगावर पण वडोदरा येथे हा रोग सापडतोय. पूर्ण खोड बाद झाल्यानंतर आत सडल्यानंतर माल पकायला लागल्यावर माल फेकून द्यावा लागतो, असा हा पनामा रोग आहे. CMV व्हायरस रोग केळीचा, जो जळगाव भागातील रावेळ ह्या भागातही जास्त प्रमाणात सापडतो. रावेळ, चोपडा, पाचोरा ह्या भागात भरपूर प्रमाणात सापडतो. त्या रोगावरही CMV व्हायरस इतर भागातही सापडतो कमी जास्त प्रमाणात. तर CMV व्हायरस केळीवरच्या सोनम औषध वापरा. कुकुंबर मोजॅक व्हायरस आणि केळीवरचा पनामा व्हायरस, तसेच पपईवरचा मोजॅक व्हायरस, टोमॅटोवरचा हे कुठला करपा रोग आणि ही भुरी विल्ट पावडर मिल्डू म्हणून त्या रोगाला इंग्लिशमध्ये पावडर मिल्डू म्हणते. ती पावडर मिल्डू आणि करपा हा रोग, भुरी रोग, व्हायरस रोग टोमॅटोचा हा पण कव्हर होतोय. तर त्याचा अभिप्राय व्हिडिओ पण शेतकऱ्यांचा आपल्याला पाहायला भेटतील. आपलं ह्याचं परत तसेच कांद्यावरचा एक करपा, पातीव जो करपा येतो तोही रोग सक्सेस झालेला आहे. त्याची ट्रायल झालेली आहे सक्सेस. निपाड तालुक्यातील गाव आहे, विंचूर शेजारचे गाव आहे. तिथं तो राहुल साबळे यांच्या प्लॉटवर खैरला जुंगी 111 फूट हनुमान मंदिर आहे, तिथं हा ट्रायल सक्सेस झालेला आहे कांद्यावरचा. तसेच आंब्यावरचा मॉल फॉर्मेशन म्हणून एक रोग आहे आणि फुलाच्या अवस्थेत येणारा भुरी रोग, बॅक्टेरियल पानावर येणारा रोग, हाही रोग सोनम औषधाने सक्सेस झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकार बॅक्टेरियल रोग आहेत. कारल्यावरचा व्हायरस रोग, हाही रोग सक्सेस झालेला आहे. पुन्हा पपईवरचा मोजॅक व्हायरस, हाही रोग सक्सेस झालेला आहे ह्या सोनम औषधानं. सोनम औषध वेगवेगळ्या पिकावर ट्रायल चालू आहेत. निरीक्षण नोंदी घेतल्यानंतर, ज्याचा पूर्ण डाटा आल्यानंतर आम्ही रोग यशस्वी झाल्यानंतरच त्याचा आम्ही पूर्ण शेतकऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच पूर्ण डाटा दिलेला आहे की ह्या रोगा औषध चालतं. तर आपली पाडव्याच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी वर्ल्ड वाईड वेबसाईट, तसेच जगातून सोनम औषधाला मागणी कोणत्या देशातून होते त्याच्यासाठी आपल्याला वर्ल्ड वाईडवर म्हणजे काम करायचं चालू आहे. बाहेर देशातूनही सोनम औषधाला मागणी होते. वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये ही माहिती भेटत राहील. लँग्वेजचे तुम्ही तिथल्या चीनमधल्या लँग्वेजमध्ये, तिथल्या लँग्वेजमध्ये kedaroindia.com ही म्हणजे आपल्याला वेबसाईटवर जर गेला, गुगलवर गेला तर 30 तारखेनंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन केली तर संपूर्ण डाटा भेटेल, माहिती भेटेल. आपण तिथून खरेदी करू शकता. संपूर्ण माहिती तिथं भेटेल. वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये माहिती भेटेल. जगात कुठल्याही लँग्वेजमध्ये माहिती भेटेल. अशा पद्धतीनं सध्या शेतकऱ्यांना माहिती, इन्फॉर्मेशन देण्याचं काम चालू आहे. आणि सप्लाय करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येतील बाहेर देशातही या पद्धतीनं काम चालू आहे. तर तेलानियंत्रणासाठी ह्या कंपनीचा प्लॉट आहे. तर हा कंपनीचा प्लॉट आहे. तर सोनम हे औषध तेलानियंत्रणासाठी खात्रीने वापरा. कारण 125 व्हिडिओ सोनम केदार इंडियावरचं म्हणजे 4 वर्षातला डाटा आहे. तो हजारो शेतकऱ्यांनी वापरले, फक्त ठराविक शेतकऱ्यांचं फक्त अभिप्राय बनलेला आहे. तर कंपनीचं हेल्पलाईन आहे 99 23 42 41 68. ह्या नंबरवर फोन करून आपण मागू शकता. स्वस्त आणि मस्त, प्रभावी, महत्वाचं. धन्यवाद. चला ओके, चला वर. चला चारो.